गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. साधू संत, ज्या व्यक्तींचे सर्व विषय लय पावलेले आहेत, त्यामुळेच ज्यांचे जीवन उज्ज्वल झालेले आहे, जे तेजस्वी जीवन जगतात, त्यांनाच साधू पुरुष म्हणावे. सामान्य लोकांना चमत्काराची अपेक्षा असते, परंतु गुरूंच्या केवळ दर्शनाने सर्व काही साधते. इतर लोक नमस्कार करतात म्हणून आपणही करावा, अशी जर भक्ताची वृत्ती असेल तर अशाने आशीर्वाद मिळत नाहीत. साधू संतांच्या संगतीत राहिल्याने स्वतःमधील अहंकार नाहीसा होतो. ही संगत अतिशय उत्तम आहे. स्वतःबद्दल असलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा होऊन सत्य परिस्थिती लक्षात येते. भगवंतांनी साधू पुरुष, साक्षात्कारी पुरुष यांना का निर्माण केले? याची आवश्यकता काय आहे? गुरु परंपरा का निर्माण झाली? तर ती सामान्य माणसाच्या उद्धारासाठी. अशा श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात जाऊन त्यांचे ज्ञान उपदेश ऐकावा. त्यांच्या सहवासात गेल्याशिवाय आपले अज्ञान दूर होणार नाही. साधू संत सत्पुरुष म्हणजे वेश नसून वृत्ती आहे. हे चालते बोलते ज्ञानी पुरुष असतात. ते जी माहिती देतील ती कोणत्याही पुस्तकात किंवा ग्रंथात नसते. हे ज्ञान हे त्यांचे अनुभवाचे बोल असतात. अशा पुरुषांची भेट लवकर होत नाही. तुम्हा सर्वांचे सुदैव, म्हणूनच तुम्ही या चरणी आला आहात. ज्या संत पुरुषांना ईश्वर दर्शन झाले आहे, ते आपल्या भक्तांना पुन्हा पुन्हा भेटू शकतात. ते जरी लौकिक अर्थाने परलोकी गेलेले असले तरी पुन्हा पुन्हा नवा देह धारण करू शकतात. तुकाराम, नामदेव यांच्यासारख्या संत पुरुषांच्या देहाचा अंत झाला तरी ते पुन्हा पुन्हा दिसू शकतात. त्यांची वाक्ये अजरामर आहेत. त्यांची तेजस्वी वाक्ये बुद्धीला थक्क करणारी आहेत. या संत पुरुषांचे चरित्र अत्यंत उज्ज्वल असे आहे. आपण घरी जेवण करून तृप्त झालो की बाहेर कोठेही खाण्याची इच्छा होत नाही. तसेच संत सत्पुरुषांच्या संगतीत मनाचा विकार कमी होत जातो. जसजसा मनाचा विकार कमी होत जातो तसतशी बुद्धीची प्रगल्भता वाढत जाते. प्रत्येक मनुष्याचे मन, स्वभाव, वृत्ती निरनिराळी असते. संत साधूंच्या सहवासात मनाला पवित्रपणा लाभून न बोलता, विशेष प्रयत्न न करता मन शिकत असते. संत पुरुषांचे दर्शन घ्यावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.